नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वृषाली गर्दे, विकार तज्ञ. आणि आपल्यापैकी बरेच जण 8 ते 10 तास संगणकासमोर बसून काम करतात. टार्गेट डेडलाईन्स, बॅक टू बॅक मीटिंग्स आणि सततचा स्क्रीन टाइम यामुळे ताणतणाव, थकवा आणि फोकस कमी होणं हे खूप कॉमन झालेलं आहे. आज आपण सोपे प्रॅक्टिकल उपाय बघूयात. मी 3 उपाय शेअर करणार आहे तुमच्यासोबत. लिहून घेऊ शकता, नोट डाउन करू शकता आणि त्याला प्रॅक्टिस करा. कारण खूप तास जर संगणकासमोर तुमचा वेळ जात असेल तर स्ट्रेस हॉर्मोन्स तसेही वाढतात. तर पहिलं टेक्निक नमूद करून घ्या, पोमोडोरो टेक्निक. तुम्ही ऐकलं असेल याबद्दल, पण परत जर आपण बघितलं की पोमोडोरो टेक्निक थोडं डिटेलमध्ये बघूया. पोमोडोरो टेक्निकमध्ये काय होतं ना, 25 मिनिटं तुम्ही एक टास्क करता आणि मग 5 मिनिटं ब्रेक घेता. 25 मिनिटं एक टास्क करायचा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. तर 25 मिनिटाचे 4 सायकल्स कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर तुम्ही 15 मिनिट्सचा ब्रेक घ्या. यामुळे तुमचा मेंदू जो आहे त्याचा ओव्हरलोड होत नाही आणि तुम्ही जास्त फोकस्ड राहता. जेव्हा तुम्ही फोकस्ड राहता, एकाग्रतेने काम करता, त्यावेळी तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढते आणि ती गोष्ट तुम्ही जास्त एफिशियंटली, जास्त अचूकपणे आणि चांगल्या पद्धतीने करू शकता. आता समजा 25 मिनिटं तुम्ही एक स्पेसिफिक टास्क कंप्लीट करायचं ठरवलं. तर मग मल्टीटास्किंग टाळायचंय. एकाच वेळेला आपण टीव्ही पण बघतोय, पुस्तक पण वाचतोय आणि काहीतरी भाजी पण निवडतोय, असं नाही करून चालत. तर 25 मिनिटाचा जेव्हा तुम्ही अलार्म लावाल, त्यावेळी तुम्ही अलार्म लावायचा आणि 25 मिनिटं ती एकच गोष्ट किंवा ते एक काम पूर्ण करायचं जेवढं होईल तेवढं. मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. परत 25 मिनिटासाठी एक टास्कलाच तो वेळ द्यायचा. असे 4 सायकल्स रिपीट करायचे आणि मग 15 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्यायचा. एनर्जी तुमची खूप वाचते आणि फोकस तुमचा वाढतो आणि कामं पण पूर्ण होण्याचं एक समाधान तुम्हाला याच्यामुळे मिळतं. ही खूप चांगली सवय आहे आणि मी बघितलंय की याचे रिझल्ट्स चांगले आहेत. स्पेशली जी मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टडी करतायत, जास्त अभ्यास असतो, त्यांनाही याचा खूप फायदा होतो. कारण डिस्ट्रॅक्शन खूप वाढलेलं आहे, तर ह्याचा खूप खूप फायदा होतो आणि तुम्ही नक्की हे करून बघा. टिप नंबर 2 आहे क्विक 5 मिनिट ब्रीदिंग एक्सरसाइज ॲट डेस्क. ते तुम्ही बसलेले आहात, जिथे संगणक आहे, तिथे तुम्ही अ, बसल्या-बसल्या सुद्धा हे करू शकतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तेव्हाही तुम्ही करू शकतात. 4 काउंट्स तुम्हाला नाकातून श्वास घ्यायचा आहे, 7 काउंट्स होल्ड करायचा आहे आणि 8 काउंट्स तोंडाने सोडायचा आहे. सो 4, 7, 8 ब्रीथिंग याला म्हणतात आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे, स्पेशली स्ट्रेस वाढल्यानंतर किंवा अँक्झायटी झाल्यानंतर. त्याचे फायदे काय आहेत बरं? तर हा तुमचा हार्ट रेट कमी करतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमला ॲक्टिव्हेट करतं. त्यामुळे मन आणि शरीर शांत राहतं. तणाव हार्मोन्स कमी होतात आणि लगेच एक शांत असल्याचा आतून शांत असल्याचा अनुभव होतो. 4, 7, 8 हे ब्रीथिंग पण तुम्ही नक्की करून बघा. आता टिप नंबर 3 आहे वीकेंड डिजिटल डिटॉक्स. संपूर्ण आठवडा आपण स्क्रीनवरती समजा संगणकाच्या समोर 8 ते 10 तास कॉम्प्युटर बेस्ड वर्क करत असू किंवा गेमिंग असेल, ॲप असेल, कुठल्याही कामाचं स्वरूप असेल. पण आठवड्यातून 1 दिवस तुम्ही असा टाईम ठेवा जो तिथं तुम्ही स्क्रीन वापरणारच नाही. मग तुम्ही तो वेळ फॅमिलीसोबत घालवा, फ्रेंड्ससोबत घालवा, तुमच्या पॅशन्स किंवा हॉबीज ज्या असतील, आवडी-निवडी ज्या असतील त्या गोष्टी करा. पेंटिंग, संगीत, प्लेइंग म्युझिक, गोइंग इंटू नेचर, झाडं, गार्डन यामध्ये जा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेट द्या. तुमचा आवडता पदार्थ बनवा किंवा शिका. एखादी नवीन भाषा बोलायला शिका. काहीतरी नवीन चित्र बनवायला किंवा वस्तू बनवायला शिका. तर क्रिएटिव्हिटी जेव्हा तुम्ही कराल, त्यावेळी फक्त मग तेच करायचं. मग मल्टीटास्किंग परत तिथे आपल्याला टाळायचं आहे. तर असा वीकेंडमध्ये जर तुम्ही काही काळ पूर्ण स्क्रीन फ्री दिला,
तर पुन्हा मंडेला तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक आणि क्लिअर माइंडने पुन्हा काम सुरू करता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की काम अनअवॉइडेबल आहे संगणकासमोर, त्याच्यामुळे होणारा स्ट्रेस सुद्धा अनअवॉइडेबल आहे. पण आपण हे पोमोडोरो टेक्निक, 4-7-8 ब्रीदिंग किंवा स्क्रीन फ्री टाइम आठवड्यातून एकदा, हे असं मेथड्स केल्याने आपण स्वतःला मदत करत असतो. तर हे जे टूल्स आहेत ते तुम्हाला मदतीसाठी आहेत. हे जमा करत चला आणि त्याचा वापर करत चला. कारण हे तुमचं ताणतणावच नुसतं कमी करत नाही, तर तुमचं फोकस वाढवतं, तुमची एनर्जी वाढवतं, तुमच्या कामामधला इफेक्टिव्हनेस वाढवतं, प्रोडक्टिव्हिटी वाढवते, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळतात आणि याचा परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर आणि नोकरीवर सगळ्यांवरती होतो. नात्यांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. कारण जेव्हा तणाव कमी असतो, तेव्हा आनंद आणि समाधान जास्त असतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला उपयोग होणार असेल, त्यांना पण हा फॉरवर्ड करा. तोपर्यंत तणाव कमी करा आणि समाधान जास्त ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.